महिला सशक्तीकरण, धैर्य आणि भारताच्या सांस्कृतिक विविधतेचा संदेश देणारी भारत परिक्रमा भारत के रंग नारी के संग ही मोहीम यशस्वीरित्या पूर्ण झाली। 1 ऑक्टोबर 2025 रोजी नागपूर येथील भारताच्या भौगोलिक केंद्रबिंदू 0 मैल येथून सुरू झालेली ही मोहीम 23 डिसेंबर 2025 रोजी पुन्हा 0 मैल नागपूर येथे संपन्न झाली। या मोहिमेत 2 साहसी महिलांनी कारद्वारे संपूर्ण भारताची परिक्रमा केली। सुमारे 22,530 किलोमीटर अंतराचा हा प्रवास 84 दिवसात पूर्ण करण्यात आला। या अभियानाचा मुख्य उद्देश महिला सशक्तीकरणाचा संदेश देशभर पोहोचवणे, भारताची सांस्कृतिक व पर्यावरणीय विविधता अधोरेखित करणे तसेच महिलांविषयी सामाजिक जागरूकता वाढवणे हा होता। या मोहिमेत लिम्का रेकॉर्डधारक डॉक्टर अंशुजा किंमतकर यांनी चालकाची भूमिका निभावली, तर उद्योजिका लक्ष्मी माठारे सहचालक म्हणून सहभागी होत्या। अभियानाचे मार्गदर्शन व व्यवस्थापन अतुलनीय ॲडव्हेंचरचे संस्थापक अतुल कुमार चौकसे यांनी केले। ही यात्रा भारतातील 27 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेशांमधून पार पडली। महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब, जम्मू काश्मीर, लडाख, ईशान्य भारतातील राज्य, दक्षिण भारतातील राज्य तसेच गुजरात, राजस्थान, गोवा आणि दमण दीव या भागांचा प्रवासात समावेश होता। प्रवासादरम्यान उमलिंगला आणि खारदुंगला यासारख्या उंच हिमालयीन खिंडी ओलांडण्यात आल्या। आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीवरील भारतातील सर्वात लांब पुलावरून प्रवास करण्यात आला। सुंदरबन येथे पोहोचण्यासाठी बंगालच्या खाडीतून समुद्री मार्गाने कार बोटीवर नेण्यात आली। नागालँडमधील भारत म्यानमार सीमेवरील गावात मुक्काम करून स्थानिक आदिवासी राजाशी भेट झाली। राजस्थानच्या जयपूर येथे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांची भेट घेण्यात आली। ही मोहीम घनदाट जंगल, किनारी भाग, हिमालयीन पर्वतरांगा आणि थार वाळवंट अशा विविध भौगोलिक प्रदेशातून पार पडली। ही यात्रा नारी शक्ती, आत्मविश्वास आणि भारताच्या विविधतेतील एकतेचे प्रतीक ठरली असून पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल। मी डॉक्टर अंशुजा किंमतकर रामटेकला मी प्रॅक्टिस करत असते आणि आम्ही एक भारत के रंग नारी के संग म्हणून आम्ही एक एक्सपिडिशन केलं आहे, जे आम्ही 1 ऑक्टोबर 2025ला सुरू केलं आणि आज आम्ही 23 डिसेंबरला संपवतोय। इथे 0 मैलला आम्ही 1 ऑक्टोबरला 0 मैलपासूनच सुरू केलं। आमच्या या एक्सपिडिशनमध्ये आम्ही पूर्ण भारताची परिक्रमा केली आणि आम्ही 2 महिलाच होतो, विदाऊट एनी सपोर्ट, म्हणजे आमच्या मागे क्रू नव्हतं, काहीही नव्हतं। तर आम्ही ही जर्नी 1 ऑक्टोबरपासून सुरू केली आणि आज आमचे या जर्नीमध्ये 22,530 किलोमीटर जर्नी आमची पूर्ण झालेली आहे। आम्ही जवळपास 27 स्टेट्स आमच्या जर्नीमध्ये फिरलो आहे आणि 6 केंद्रशासित प्रदेश पण आम्ही आमच्या जर्नीमध्ये कव्हर केलेले आहेत। शिवाय 6 इंटरनॅशनल बॉर्डर्सला आम्ही व्हिजिट दिलेली आहे। तसंच जगातल्या सगळ्यात टॉपेस्ट मोटरेबल रोड जो की लद्दाखमध्ये आहे, ओमेंगला पास, जो 19,024 फुटावर आहे। तर महाराष्ट्रातल्या आम्ही 2 पहिल्या महिला आहोत की जिथे आम्ही आमची स्वतः गाडी चालून पोहोचलेलो आहोत तिथे। आणि भारत परिक्रमा करणाऱ्याही एवढ्या लांबचा प्रवास आम्हाला एकूण आज 84 दिवस आमच्या प्रवासाला झालेले आहेत। आणि आमच्या गाडीमध्ये किचन, आम्ही प्रॉपर गाडीचं पंक्चर दुरुस्त करण्यापासूनचं आम्ही ट्रेनिंग घेऊन हे एक्सपिडिशन सुरू केलं होतं। कन्सेप्ट हा आहे माझा की सर्वात प्रथम तर महिला गाडी चालवतात आजकाल, काही शंका नाही, पण तरीही आज आपण जर अभ्यास करून बघितलं तर आजही आपल्या भारतामध्ये 7% महिलाच गाडी चालवतात। बरं, ज्याही चालवतात त्या ऑफिस ते घर आणि घर ते ऑफिस एवढंच एक गाडी चालवण्याचा त्यांचा प्रवास असतो। कुठेतरी दूर जायचं आहे ते एक सपोर्ट सिस्टीम हवी असते किंवा मनात एक भीती असते घरच्या लोकांना पण, बाईला एकटं पाठवायचं का। तर या सर्व गोष्टी आणि बाई एवढी स्किल ड्रायव्हर राहू शकते हे कोणी अजूनपर्यंत हे नाही केलं, सिद्ध नाही केलेलं होतं। आणि महिला पूर्ण भारतामध्ये सेफ आहेत जर त्या आपल्या मर्यादामध्ये राहिल्या। या सर्व गोष्टी आम्हाला सिद्ध करायच्या होत्या। शिवाय मी एक डॉक्टर असल्यामुळे जी मासिक पाळीविषयी आपल्या जे गैरसमज आहेत ते सुद्धा मी प्रत्येक स्टेटमध्ये जाऊन महिलांशी बोलले आहे की आणि त्यांचं कल्चर, त्यांचं ट्रेडिशन, त्यांची राहणीमान हे सुद्धा मी अभ्यास केलेला आहे। तर नॉर्थ ईस्टमधल्या महिला कशा होत्या, आपल्या कर्नाटकामधल्या महिला कशा होत्या, गुजरातमध्ये काय कल्चर आहे, हे सर्व अभ्यास करण्यासाठी पण मी माझा हा प्रवास सुरू केला होता की महिलांची जी स्थिती महाराष्ट्रात आहे ती आपल्या अख्ख्या देशभरात आहे का, हा माझा अभ्यासाचा पण विषय आहे। शिवाय वैचारिक स्वच्छता, जे आपण आपल्या देशाला भारत माता म्हणतो, पण आजही राग आल्यावर पुरुष वर्ग किंवा सर्वच आई बहिणीच्या ज्या शिव्या देतात
तर त्याची आम्ही जागोजागी मध्ये थांबून आम्ही काही लोकांना शपथ घ्यायला लावली की आम्ही आजपासून ही वैचारिक स्वच्छता पाळणार आहोत आणि आई बहिणीच्या शिवाय देणार नाही आहोत. तर हे आमचे 3 उद्देश या परिक्रमेमागचे आहे. आम्ही नमस्कार, मी लक्ष्मी म्हात्रे. भारत के रंग नारी के संग हा आमचा एक्सपिडिशन दोघी जणींनी आम्ही पूर्ण केला आणि जे आता मॅडमनी सांगितलं ते मी परत रिपीट करणार नाही, कारण की तोच उद्देश घेऊन आम्ही दोघीही निघालेलो होतो. पण मी हे सांगू इच्छिते की खरोखरच भारत खूप सुंदर आहे आणि भारतामध्ये जो आम्ही आता बघून आलेलो आहोत निसर्ग, ते निसर्गरम्य वातावरणामध्ये आम्ही स्वतःला इतकं हरवून दिलेलं होतं. जे आमच्या समोर जे काही अडीअडचणी आलेल्या होत्या त्याही सुद्धा आम्ही विसरून गेलेलो होतो आणि आनंदामध्ये हा आमचा परिक्रमा आम्ही खूप आनंदाने पार पाडला.